नमस्कार, रेखाज कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अशी हिरव्या मटारची भाजी बनवणार आहोत. खूपच छान लागते आणि खूपच लवकर होते. आणि आता हिरवे वाटाणे बाजारात खूप आल्यात, तर कधीतरी अशी आमटी बनवून खायची. खूप छान लागते भातासोबत, भाकरीसोबत. तर एकदा नक्की करून बघा. ते कशी बनवली ती बघूया. आपण आमटीमध्ये कांदा लसूणचा वापर केलेला नाही. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तेल गरम झाले त्याच्यात आपण 1 चमचा जिरे टाकून घेऊ. जिरे छान तडतडू द्यायचे. जिरे छान तडतडले की आपण त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ. हिरव्या मिरच्यांचा स्वादच वेगळा येतो आमटीमध्ये. त्यातच आपण 2 टमाटर आहेत ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ. आणि ते छान व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं आहे. आता बाजारात माहिती आहे आपल्याला की वाटाणा किती आलेला आहे. तर कधीतरी सारखं तेच वाटाणा पुलाव, वाटाणा बटाट्याची भाजी कंटाळा येतो. तर अशी आमटी करून खायची खूप छान लागते. आणि आमटीसोबत बाजरीची भाकरी असली ना तर खूपच मजा. थोडंसं पाणी टाकून घेऊ म्हणजे टमाटर व्यवस्थित शिजेल. आणि टमाटर लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे टमाटर लवकर शिजतो. गॅस फास्टच ठेवायचा आहे, स्लो गॅस करायचा नाही. तर छान असा बिना कांदा लसूण आलं वापरता आपण छान अशी झणझणीत वाटाण्याची आमटी बनवत आहोत. खूपच साधी आणि सोपी पद्धत आहे, तरीसुद्धा आमटी खूपच छान लागते. तर एकदा दोनदा मधनं हलवत राहायचं म्हणजे कढईला खाली चिकटणार नाही. थोडंसं मीठ टाकले म्हणजे लवकर टमाटर शिजावा. आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मिठामुळं टमाटर लवकर गळतो खाली. आता छान तेल सुटले, टमाटर शिजलेलं आहे. आता आपण आपले मसाले टाकून घ्यायचे. तर सर्वप्रथम आपण त्याच्यात हिंग टाकणार आहोत, कारण वाटाण्याचा प्रयोग केलेला आहे तर तो थोडासा वातळट असतो म्हणून थोडंसं हिंग जास्तच टाकायचं. मग आपले घरगुती मसाले लाल तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर, जिरा पावडर सर्व टाकून घ्यायचं. छान व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण वाटाणा घेतलेला 1 वाटी वाटाणा घेतला आहे तो सोडून घेऊ ह्याच्यात. आणि त्यालासुद्धा आपण 2 ते 3 मिनटं छान तेलात भाजून घ्यायचे वाटाण्याला. छान असं मिक्स करून घेऊ. दोन ते 3 मिनटं सतत असं आपण त्याला भाजून घ्यायचे तेलात. आणि हिरवे वाटाणे आहेत म्हणून जास्त उशीर लागत नाही त्याला शिजायला, लवकरच शिजतात. आणि असं तेलात भाजलं का नाही तर ते अजून लवकर शिजतात. तर छान असं आपण 2 ते 3 मिनटं वाटाणा छान भाजून घेतला आहे तेलात. छान असा वाटाणा भाजून घ्यायचा. नंतर त्याच्यात आपल्याला किती पाणी पाहिजे, किती रस्सा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं. खूपच झणझणीत, थोडीशी तिखट करायची. खूपच छान लागते. बाजरीची भाकरी किंवा भाताबरोबर खाल्ली तरी छान लागते. रोज रोज तोच पुलाव, वाटाणा बटाट्याची भाजी, वाटाणा फ्लावरची भाजी करून कंटाळा आला आहे. तर आता वाटाण्याची आमटी. आता त्याच्यात आपण जास्त रस्सा नाही ठेवणार आहे. तर 2 ग्लास पाणी टाकून घेऊ, कारण वाटाणा शिजायला पण वेळ लागतो थोडासा.
तर छान असं मिक्स करून घेऊ. आपण रस्सेवाली भाजी बनवतो आहे. आता त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ. एकदा व्यवस्थित मिक्स करू. आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. त्याच्याने भाजी छान अशी मिळून येते. आता झाकण ठेवायचं आहे गॅस कमी करून आणि 5 ते 10 मिनटं आपण झाकण काढायचं नाही. 5 मिनटं झालेले आहेत. एकदा चेक करून घेऊ. तर छान अशी आपली वाटाण्याची आमटी रेडी झालेली आहे. एकदा चेक करून घेऊ. छान वाटाणासुद्धा शिजलेला आहे. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि हो, चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम बघायला मिळतील. धन्यवाद.